नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। राज्यातील माहिती सरकारचा सत्ता वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत दाखल झाले आहेत। रात्री उशिरा दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यात बैठक पार पडली। या बैठकीत मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला असून खाते वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे। सूत्रांच्या माहितीनुसार मंत्रिमंडळात भाजपाचा वरचष्मा असणार आहे। माहितीतील इतर घटक पक्षांकडे सरकारमधील अतिशय महत्त्वाची खाती नसणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्याच्या विधानसभा निवडणुकीत माहितीला प्रचंड बहुमत मिळाले, मात्र माहिती सरकारचा जवळपास 13 दिवसांनी शपथविधी झाला। या शपथविधी सोहळ्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार या तिघांनीच शपथ घेतली। अद्यापही खाते वाटप झालेले नाही। माहितीमधील खाते वाटपावर दिल्लीतील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे। त्यानंतर राज्यात माहितीमध्ये खाते वाटपावर चर्चा होणार असल्याचे माहिती आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाचा वरचष्मा राहणार आहे। कॅबिनेटमध्ये क्रमांक 1 ची समजली जाणारी सर्व खाती भाजपाकडे राहणार आहे। त्यानुसार गृह खातं आणि अर्थ खाते हे भाजपाकडे राहणार आहे। नगरविकास गृह खाते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादीच्या पदरात महसूल खातं पडण्याची शक्यता आहे। सार्वजनिक बांधकाम खातेही सोडण्याची भाजपाची तयारी आहे। या फॉर्म्युल्यावर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत अंतिम चर्चा झाल्यावर अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले। माहिती सरकारमध्ये भाजपाला 20 खाती मिळतील, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी 10 खाती मिळतील। राष्ट्रवादीने आपल्याला शिवसेना इतकीच खाती मिळावीत असा आग्रह धरला होता। त्याशिवाय अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळणार असल्याचे म्हटले जात आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।